नमस्कार. आज आपण स्थूल अर्थशास्त्र याबद्दल पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल पाहिलेला होता. हे सूक्ष्म अर्थशास्त्र कशा पद्धतीचं असतो, त्याची उपयुक्तता पाहिली होती, त्याचे फायदे तोटे वगैरे पाहिलेला होता आपण. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिलेलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करतो आहे, अशा पद्धतीचं पाहिलेलं होतं आपण. तो सरकारला उपयुक्त असतो अशा पद्धतीचे पाहिलं होतं. त्याच्यामध्ये विविध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा त्या ठिकाणी वापर केला जात असतो असं सुद्धा पाहिलेलं होतं. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त ठरणारा हा सूक्ष्म अर्थशास्त्र असतो, अशा पद्धतीचे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल पाहिलेलं होतं. त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाच्या, छोट्याच्या घटकाच्या, एका किंमत पातळीच्या, संपूर्ण किंमत पातळीचा नाही, एका परिवाराचा, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी विचार केला जाईल, अशा पद्धतीचे आपण पाहिलेलं होतं. स्थूल अर्थशास्त्राचं जर पाहिलं तर त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी या स्थूल अर्थशास्त्राला समष्टी, सामान्य, व्यापक, सर्वलक्षी, अनेकलक्षी अर्थशास्त्र असे सुद्धा म्हणतात. ज्यामध्ये विशिष्ट बाबीचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहाचा व सरासरीचा अभ्यास केला जातो, त्याला आपण समूहाला किंवा ज्या समूहाचा व्याख्या केली जाते तेथील परस्पर संबंध परीक्षिले जातात, अशा अर्थशास्त्राचा भाग म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण त्या ठिकाणी घटकाचा विचार करेल, एका घटकाचा त्या ठिकाणी विचार करणार नाही, त्याचा अभ्यास करणार नाही, तर संपूर्ण त्या ठिकाणी घटकाचा त्या ठिकाणी अभ्यास करेल. म्हणजे या ठिकाणी काय समग्र पद्धतीने या ठिकाणी विचार करेल, समष्टी पद्धतीने विचार करेल, सामान्य, व्यापक, सर्वलक्षी, अनेकलक्षी अशा पद्धतीचे नावसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर यामध्ये अजून एक महत्त्वाचं की लॉर्ड केन्स यांनी 1936मध्ये सामान्य सिद्धांत हा ग्रंथ प्रसिद्ध केला व तेव्हापासून या पद्धतीचा व्यापक प्रमाणात उपयोग होऊ लागला. कोण? लॉर्ड केन्स यांनी 1936मध्ये सामान्य सिद्धांत हा ग्रंथ जेव्हा प्रसिद्ध केला तेव्हापासूनच या स्थूल अर्थशास्त्राला व्यापक प्रमाणामध्ये उपयोग करू लागले आहेत. तर लक्षात ठेवायचं की स्थूल अर्थशास्त्र हा एका घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण घटकाचा त्या ठिकाणी अभ्यास करेल, अशा पद्धतीच्या. स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला वैशिष्ट्य आहे की स्थूल अर्थशास्त्रात एका एककाचा अभ्यास होत नसून सर्व एककाच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास होतो. एका एककाचा अभ्यास होत नाही, तर त्या ठिकाणी सर्व एककांच्या आर्थिक व्यवहाराचा या ठिकाणी अभ्यास होतो. ह्यात व्यक्तीच्या उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला जाईल, व्यक्तिगत किमतीऐवजी संपूर्ण किमतीचा या ठिकाणी विचार केला जाईल, एका उद्योगाऐवजी संपूर्ण औद्योगिक संरचनेचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. तर पहिला लक्षात ठेवायचं की याचा वैशिष्ट्य आहे की या स्थूल अर्थशास्त्रात एका एककाचा अभ्यास न करता संपूर्ण घटकाचा अभ्यास करेल. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी दिलेला आहे की स्थूल अर्थशास्त्र आर्थिक विश्लेषणाकरिता सामान्य संतुलन पद्धतीचा उपयोग करते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आर्थिक विश्लेषणाकरिता, आर्थिक विश्लेषण त्याला जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सामान्य संतुलन पद्धतीचा या ठिकाणी विचार केला जाईल, म्हणजे उपयोग केला जाईल. तर अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राचा संबंध विशिष्ट एककाशी किंवा घटकाशी नसून संपूर्ण समूहाशी असतो आणि म्हणूनच स्थूल अर्थशास्त्राला इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिगेट असे सुद्धा म्हणतात. 1930च्या जागतिक महामंदीच्या काळात केन्सच्या जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामुळे स्थूल अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर केन्सनी या स्थूल अर्थशास्त्राचा व्यापक होण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. स्थूल अर्थशास्त्राचे काही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्थिर व्यापक अर्थशास्त्र. स्थिर व्यापक अर्थशास्त्र. तर व्यापक किंवा स्थूल अर्थशास्त्राचा ह्या प्रकारात आर्थिक घटकाच्या अंतिम योजनेचे संतुलन दर्शविण्यात येते आणि समुच्चयात्मक घटकातील अंतिम संतुलन ह्यातून स्पष्ट होत असले तरी हे संतुलन कसे साधले गेले आहे, त्याची प्रक्रिया कोणती आहे याचा बोध या ठिकाणी होत नाही. समुच्चयात्मक घटकातील
अंतिम संतुलनाची कल्पना येण्याकरिता पुढील उदाहरणसुद्धा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर समाजाचे एकूण उत्पन्न हे त्याच्या उपभोग व गुंतवणूक यांच्या बेरजे इतके असते. बघा या ठिकाणी दिलेला आहे की हा जो स्थिर व्यापक अर्थशास्त्र आहे, हा स्थिर व्यापक अर्थशास्त्र या ठिकाणी की आर्थिक घटकाच्या अंतिम अवस्थेचे संतुलन करण्यासाठी, आर्थिक घटकाचे जसं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की समाजाचे एकूण उत्पन्न हे त्याच्या उपभोग व गुंतवणूक यांच्या बेरजे इतकं असते. म्हणजे त्याने जसं गुंतवणूक केलेली आहे तर त्याने त्या गुंतवणुकीच्या पासून त्याला किती उत्पन्न मिळत आहे, त्याचा उपभोग केलेला आहे, त्याचा किती वस्तूचा त्याने तो उपभोग केलेला आहे यांचा बेरजे इतका त्याचा उत्पन्न राहील. म्हणजे तो झाला स्थिर व्यापक अर्थशास्त्र. लक्षात आलं. हा झाला स्थूल अर्थशास्त्राचा पहिला प्रकार होता की आर्थिक घटकाच्या अंतिम अवस्थेचे संतुलन करण्यासाठी या स्थिर व्यापक अर्थशास्त्राचे या ठिकाणी वापर केलं जातं. याचा एक फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे की y = C+I, म्हणजे y म्हणजे उत्पन्न, उपभोग म्हणजे C आणि गुंतवणूक म्हणजे I. तर दुसरा प्रकार यामध्ये त्याने दिलेला आहे की तुलनात्मक स्थिर व्यापक अर्थशास्त्र. बघू व्यापक अर्थशास्त्राच्या या प्रकारात असे गृहीत धरण्यात आले आहे की एकूण आर्थिक घटकामध्ये उदाहरणार्थ एकूण उत्पन्न, रोजगार, उत्पादन, बचत, गुंतवणूक ह्यात बदल होत असतात. त्यांच्यामध्ये संतुलनाच्या विविध अवस्था प्रस्थापित होत असतात. अशा निरनिराळ्या पातळीवरील संतुलित अवस्थांचा अभ्यास ह्या भागामध्ये होत असतो. म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे की या तुलनात्मक स्थिर व्यापकामध्ये की या ठिकाणी व्यापक अर्थशास्त्राच्या या प्रकारामध्ये गृहीत धरणारे एकूण आर्थिक घटकाचा या ठिकाणी विचार केला जाईल. जसं एकूण उत्पन्न, रोजगार, उत्पादन, बचत, गुंतवणूक यामध्ये बदल होत असतात. परंतु त्याच्यामध्ये संतुलनाच्या विविध अवस्था प्रतिस्थापित होत असतात आणि अशा निरनिराळ्या पातळीवरील संतुलित अवस्थांचा अभ्यास या भागामध्ये या ठिकाणी होत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे की गतिमान व्यापक अर्थशास्त्र. तर ह्या प्रकारात असे गृहीत धरण्यात येत आहे की आर्थिक घटकामध्ये सतत परिवर्तने होत असतात. आर्थिक घटकामध्ये सतत परिवर्तने होत असतात आणि ह्या घटकामध्ये संतुलन प्रस्थापित होते. एक संतुलन अवस्था ढासळून दुसरी संतुलन अवस्था कशी स्थापित होते, याची प्रक्रिया कशी असते, ह्यांचे विवेचन या प्रकारात या ठिकाणी सापडते. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की एक संतुलन अवस्था ढासळून दुसरी संतुलन अवस्था कशा पद्धतीने या ठिकाणी निर्माण होते त्याचं विवेचन या गतिमान व्यापक अर्थशास्त्रामध्ये आहे. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची काही व्याप्ती या ठिकाणी दिलेला आहे. पहिली व्याप्ती आहे उत्पन्न, उत्पादन व रोजगारी सिद्धांत. उत्पन्न, उत्पादन व रोजगारी सिद्धांत ह्यात उपभोग प्रवृत्ती सिद्धांत, गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांत तसेच व्यापार चक्राचे सिद्धांत याचासुद्धा विचार या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सामान्य किंमत पातळीचा सिद्धांत, तर ह्यात स्फीती, अपस्फीती, संस्फीती इत्यादीचा विचार या ठिकाणी केला जात असतो. तेजी मंदी जी म्हणतो आपण, स्फीती अस्फीती याचा विचारसुद्धा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असते. त्याच्यानंतर तिसरा यामध्ये दिलेला आहे आर्थिक विकासाचे सिद्धांत. तर ह्या विकसित व विकसनशील देशातील उत्पन्न, रोजगार याबद्दल सुद्धा विवेचन या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. त्याच्यानंतर समष्टी वितरण सिद्धांत, तर संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नात मजुरी व नफ्याचा सापेक्ष हिस्साविषयी या ठिकाणी अभ्यास केला जात असतोय. तर अशा पद्धतीचा हा स्थूल अर्थशास्त्र आणि उरलेला जो आहे म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची जी उपयुक्तता आहे ती आपण स्थूल अर्थशास्त्राची उपयुक्तता बघू. स्थूल अर्थशास्त्राची उपयुक्तता काय असते,
पहिला दिलेला आहे की सरकारच्या दृष्टीने उपयुक्त. तर ही जी उपयुक्तता आहे ही सरकारच्या दृष्टीने आहे. बघू कसं, आर्थिक धोरण आखताना सरकारला एका विशिष्ट एककाचा किंवा घटकाचा विचार करत चालत नाही. या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा संपूर्ण घटकाचा विचार करते आणि म्हणून सरकारला फक्त एका व्यक्तीचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही, तर त्या संपूर्ण घटकाचा विचार करेल तेव्हाच त्या ठिकाणी आर्थिक धोरण त्या ठिकाणी तयार करेल. तर हा सरकारच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तर देशातील किंमत पातळी, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय खर्च, एकूण बचत, एकूण उपभोग व एकूण रोजगार इत्यादीच्या म्हणजेच एकूण समूहाचा या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि स्थूल अर्थशास्त्रात एकूण समूहाचाच विचार करण्यात येत असल्यामुळे आर्थिक धोरण ठरवण्याच्या स्थूल अर्थशास्त्राला उपयुक्त ठरते. म्हणजे सरकारच्या दृष्टीने, सरकार जसं एखाद्याचं परीक्षण जर करायचं असेल, सरकारला आर्थिक धोरण जर ठरवायचे असेल तर त्याला संपूर्ण घटकाचा विचार करावा लागेल. त्या ठिकाणी एका घटकाचा त्या ठिकाणी त्याला विचार करता कामा म्हणजे त्या ठिकाणी एका घटकाचा विचार करून त्याचा योग्य तो त्याला रिझल्ट देईल अशा पद्धतीचा नसतो. आणि म्हणून या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा संपूर्ण घटकाचा विचार केला जात असतो. म्हणून सरकारच्या दृष्टीने हा उपयुक्त आहे. दुसरा आहे अर्थव्यवस्थेच्या संचालनाचे आकलन होण्याच्या दृष्टीने उपयुक्त. स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहाचे व्यवस्थित विश्लेषण असते आणि म्हणून त्याच्या अभ्यासाचे अर्थव्यवस्थेतील दोषांची जाणीव होऊन ते दोष दूर करून अर्थव्यवस्थेचे संचालन परिणामकारकपणे या ठिकाणी करता येते. म्हणजे या अर्थव्यवस्थेच्या संचालनाचे आकलन होण्याच्या दृष्टीने बघू, स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहाचे व्यवस्थित विश्लेषण असते आणि म्हणून त्यांच्या अभ्यासाच्या अर्थव्यवस्थेतील दोषाची जी जाणीव आहे ते होऊन ते जे दोष आहेत ते दूर करून अर्थव्यवस्थेचे संचालन या ठिकाणी परिणामकारकपणे सुद्धा करता येत असते. त्याच्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त. तर सूक्ष्म अर्थशास्त्रातील आराशी उपयोगिता नियम मांडताना संबंधित जनसमूहाचा अनुभव विचारात घ्यावा लागतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आराशी उपयोगिता नियमाचा त्या ठिकाणी वापर करावा लागत असतो. तर या ठिकाणी काय होतं की जो सूक्ष्म अर्थशास्त्रातील जी आराशी उपयोगिता नियम मांडत असतो त्याचा संबंधित जनसमूहाचा अनुभव विचारात घ्यावा लागतो आणि तो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये कामात येत असतो. राष्ट्रीय प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार यात वाढ करणे, स्फीती व अपस्फीतीबाबत उपाययोजना करणे इत्यादी महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता या स्थूल अर्थशास्त्राकडे वळावे लागत असते. त्याच्यानंतर अवास्तविक गृहीते या ठिकाणी नाहीत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्थूल अर्थशास्त्रात पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा यासारखी अवास्तविक गृहीते नसल्यामुळे स्थूल अर्थशास्त्रातील विश्लेषण अधिक उपयुक्त ठरते. ते आपण पाहिलेलं होतं की त्या जे सूक्ष्म अर्थशास्त्र होता त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अवास्तविक गृहीते होते. म्हणजे इतर परिस्थिती समान असताना, समाजातील पूर्ण रोजगाराची स्थिती असताना त्या ठिकाणी तो सूक्ष्म अर्थशास्त्र लागू होत होता. परंतु या स्थूल अर्थशास्त्रामध्ये तशा अवास्तविक गृहीतांची त्या ठिकाणी उपयुक्तता राहत नाही. म्हणजे अवास्तविक गृहीतांची गरज या ठिकाणी नाही, तरीसुद्धा स्थूल अर्थशास्त्र त्या ठिकाणी लागू होत असतो. तर अशा पद्धतीचा हा स्थूल अर्थशास्त्र आणि दोष मर्यादा आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.